all the dignitaries present here on the dais, Honorable P.M. Rane sir, Honorable Savita Vani madam, Honorable Vani sir, Honorable Shravan sir, all respected parents and dear students. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. जे एखाद्या कार्याची, एखाद्या कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर चांगल्या पद्धतीने झाली तर ती सुरुवातीलाच अर्धी अधिक पूर्ण झाल्यासारखी असते. आज जे पॅरेंट्स इथे उपस्थित आहेत, ज्यांना ज्यांना मेसेज मिळाला आणि ते इथे उपस्थित राहिले, जे विद्यार्थी इथे उपस्थित राहिले, निश्चित जेई, नीट, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मार्फत घेण्यात येणाऱ्या एक्झाम्स, ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्वालिफाय करण्याच्या दिशेने टाकलेलं आजचं हे तुमचं पहिलं पाऊल आहे. त्यासाठीची तुमची जी मानसिकता आहे, मग ती विद्यार्थ्यांची असेल, पालकांची असेल, त्यासाठीची जी तुमची मानसिकता आहे त्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. आणि म्हणून आज असं म्हटलं तरी चालेल की वेल बिगिन इज हाफ डन. खरं तर इथे पेस अकॅडमी आली कशी? 1-1.5 वर्षाच्या आधी ह्या परीक्षांसाठी बाहेरगावी मोठ्या शहरांमध्ये जाणारी जी मुलं आहेत, त्यांच्या काही आत्महत्येच्या बातम्या आल्या. आदरणीय दादा शरददादा महाजन आमच्या JT महाजन इंग्लिश मीडियम स्कूल, सेमी इंग्लिश मीडियम स्कूलला आलेले होते, बसलेले होते. एक चर्चा सुरू होती आणि त्या गोष्टीवरती चर्चा झाली की आपल्या परिसरातली मुलं किंवा देशभरातली मुलं ह्या अशा स्पेसिफिक ठिकाणी जातात, तिथे अभ्यास करतात, आईवडिलांचा भरपूर पैसा खर्च होतो, त्यांचा वेळ खर्च होतो, पाहिजे ते यश वेळेवर मिळत नाही, मग ते डिप्रेशनमध्ये जातात, होमसिकनेस त्यांच्यामध्ये येतो, घरापासून दूर असल्या कारणाने आईवडिलांशी बोलणं नसतं, भेट नसते, आणि म्हणून त्याचे दुष्परिणाम म्हणून या गोष्टी घडतायत. आणि प्रत्येकच विद्यार्थी किंवा जास्ती संख्येने विद्यार्थी त्यांच्यामध्ये क्षमता असून, त्यांना आवड असून, त्यांची स्वप्न असून, प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्याही मुलाने ही एक्झाम दिली पाहिजे, माझ्याही मुलाने डॉक्टर बनलं पाहिजे, माझ्याही मुलाने इंजिनियर बनलं पाहिजे. परंतु तो परीक्षांचा होणारा खर्च, त्या परीक्षांसाठी होणारे जे प्रिपरेटरी क्लासेस आहेत ते इकडे नसल्या कारणाने बरेच विद्यार्थी, बरेच पालक त्या गोष्टींपासून दूर राहतात. ते दूर राहू नये. आपल्या या परिसरातील सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची मुलं ही पुढे गेली पाहिजेत, त्यांचं डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. यासाठी असे क्लासेस आपल्याकडेच जर आणले तर, अशी एक इच्छा आदरणीय दादांनी व्यक्त केली. त्यावरती चर्चा झाली. दादांनी इकडे ती आदरणीय KG पाटील सर, आदरणीय GE चौधरी सर, PM राणे सर, या सर्व लोकांसोबत डिस्कस केलं. नंतर सविता वाणी मॅडमांशी चर्चा झाली आणि खऱ्या अर्थाने मग या आपल्याच JT महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या दालनात या परीक्षेचे प्रिपरेटरी क्लासेस आले पाहिजे. आणि ते फक्त 10वी-12वी नंतर नको, तर अगदी फाउंडेशन पासनं जर आपल्या विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळाली तर खऱ्या अर्थाने अगदी 6वी-7वी पासून त्यांची तयारी होईल आणि जो सक्सेस रेशो असेल तो खूप मोठा असेल, तो वाढेल. आपल्या परिसरातील सर्वच, फक्त JT महाजन स्कूल्समध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकणारे नाही, तर आजूबाजूच्या शाळांमध्ये शिकणारे सर्वच विद्यार्थ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल, असं एक चर्चा झाली. आणि त्यातून स्पेस अकॅडमीचे क्लासेस इथे सुरू झाले. मला वाटतं हे 2रं वर्ष आहे. बऱ्यापैकी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काही मुलं खूप चांगला रिझल्ट देत आहेत, खूप चांगला अभ्यास करतायत.
आज जी विद्यार्थी आमचे इथे बसलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर बघू शकतो की त्यांनाही ती ज्ञानाची भूक आहे की नाही आम्हालाही पुढे जायचं आहे आणि निश्चित ते जातील. परंतु हे सर्व करत असताना हे आज आले इथे एक सेमिनार अटेंड केला यावरती थांबणार नाही आहे. इथून डिस्कशन झाल्याच्या नंतर ऐकून गेल्याच्या नंतर पुढचे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होतील. मग अगदी आर्थिक खर्चापासून तर बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील. आपण सर्वच शेतकरी कुटुंबातनं येतो म्हणून एक छोटंसं उदाहरण सांगेल की पूर्वी पारंपरिक शेती केली जायची. त्या पारंपरिक शेतीमध्ये फक्त एक शेणखत टाकलं की पीक यायचं. परंतु कालांतराने काळ बदलत गेला, हवामान बदल होत गेले. आता आज जेव्हा आपण एखादं पीक शेतात पेरतो आणि त्यातून चांगलं उत्पन्न मिळायला पाहिजे असं जेव्हा आपल्याला वाटतं, तर अगदी बीज प्रक्रियेपासून आपण खर्च करायला सुरुवात करतो, त्याची काळजी घेतो, तेव्हा कुठेतरी शेवटी आपल्या हातामध्ये एक चांगलं उत्पन्न मिळतं. आपल्या पाल्यांच्या भविष्याच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतोय, आपल्या पाल्यांचं भविष्य उद्याच्या दिवशी जेव्हा चांगलं घडलं पाहिजे याबद्दल आपण जेव्हा विचार करतोय, तेव्हा त्याच पद्धतीने त्यांच्या शिक्षणावरती, त्यांच्या अभ्यासाबद्दल आपल्याला विचार करावा लागणार आहे. एक पॅरलल एज्युकेशन सिस्टम जी आहे ती उभी राहिली आहे, समांतर शिक्षण व्यवस्था. म्हणजे मॅडमांनी मगाशी उल्लेख केला की काही विद्यार्थी असे असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे की जे फक्त नियमित स्टडी करतात. प्रेषितने पण सांगितलं त्याच्या बोलण्यामध्ये की नियमित शाळेमध्ये जो अभ्यासक्रम असतो, नियमित शाळेत जे शिकवलं जातं तो अभ्यास करतात आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देतात. आणि काही विद्यार्थी असे असतात की ते पेस अकॅडमी सारख्या वेगवेगळ्या अकॅडमीज, वेगवेगळे क्लासेस जॉईन करतात आणि एक स्पेसिफिक पॅटर्नने स्टडी करतात. आता जे पारंपरिक नियमित चालू असलेला अभ्यास करणारे विद्यार्थी आणि एका स्पेसिफिक पॅटर्नने वेगवेगळ्या ट्रिक यूज करून अभ्यास करणारे विद्यार्थी यांचा जर सक्सेस रेशो पाहिला तर मला वाटतं निश्चितच जे अकॅडमी जॉईन करून किंवा स्पेसिफिक वेने स्टडी करणारे विद्यार्थी आहे यांचा सक्सेस रेशो जर आपण बघितला तर तो सक्सेस रेशो जास्त असेल. इथे विषय टॅलेंटचा नाही आहे, फक्त पद्धती कुठली अवलंबली जाते त्याचा. आता मी जोडेल, मी जे तुम्हाला सांगितलं की पारंपरिक शेती आणि ॲडव्हान्स आधुनिक शेती. आपण शेतकरी कुटुंबांमधून आहे म्हणून हे उदाहरण मी एक कोरिलेट करण्याचा प्रयत्न करतोय की पारंपरिक शेती म्हणजे नियमितपणे अभ्यास करणारा विद्यार्थी आणि आधुनिक शेती म्हणजे स्पेसिफिक वेने अभ्यास करणारा विद्यार्थी. जेव्हा तो स्पेसिफिक वेने स्टडी करतो तेव्हा निश्चित पुढे गेल्याच्या नंतर त्याला एक चांगला रिझल्ट मिळणार आहे, त्याची एक चांगली तयारी होणार आहे आणि वेगवेगळे मार्ग जे आहे ते खुले होणार आहे. मॅडम बोलता बोलता बोलले की एखाद्याला जर विचारलं की अरे बाबा मेडिकलला का जायचं आहे, तर मला मॅथ्स येत नाही म्हणून मेडिकलला जायचं आहे. सर्वसाधारण हाच समज असतो, माझं मॅथ्स खूप चांगलं आहे म्हणून मग मला इंजिनिअरिंगला जायचं आहे. सर्वसामान्यपणे हा समज असतो, पण तसं नाही आहे. मॅडमांनी सांगितलं की फिजिक्समध्येही किती पर्सेंटेज मॅथ्सचा आहे ते, आणि जर मग तो मॅथ्स सब्जेक्ट चांगला असेल तोच विद्यार्थी पुढे जाऊन डॉक्टर बनू शकतो असं त्यांनी सांगितलं. तर असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पेस अकॅडमीला जॉईन केल्याच्या नंतर इयत्ता 6वी पासून जे फाउंडेशन कोर्सेस आहे तिथून जॉईन केल्याच्या नंतर जेव्हा 10वी पर्यंत मुलं जाणार आहेत आणि मग नंतर 11वी 12वी करणार आहेत तेव्हा त्यांचा सक्सेस रेशो जो असेल तो जास्त असेल. आणि निश्चितच आपल्या आईवडिलांनी आपल्या शिक्षणावरती केलेला जो खर्च असेल 10वी पर्यंत 11वी पर्यंत या सर्व क्लासेससाठी, या सर्व परीक्षांसाठी, त्याचं फळ कुठेतरी तेव्हा मिळणार आहे. आता प्रश्न पुढचा एक उपस्थित राहतो की जेव्हा ॲक्च्युअल फीज पे करायची वेळ येते, फीज भरायची वेळ येते, फॅकल्टीज ज्या आहेत, श्रवण सर राजस्थानचे आहेत,
तर जनरली एक फॅड आहे की IIT कोटा वगैरे सर्व फेमस असल्या कारणाने बा की तिकडच्या जर फॅकल्टी असतील, तिथले जर टीचर्स असतील तर ते क्लासेस चांगले, आणि मग त्या दृष्टिकोनातनं जी फीज असते त्या फीजची किंमत ही वाढते. आणि तिथेही काही पालक मग विचारात पडतात, गोंधळात पडतात की चला बाबा रे, अगदी 6वी पासून फाउंडेशन क्लासेसपासून एवढा पैसा जर आपण खर्च केला तर त्याचं आउटपुट आपल्याला मिळणार आहे का. आणि तो विचार करताना मागे सरत असतात. तर तिथे परत मी एकदा सांगेल की आपण ते लोक आहोत की जेव्हा आपण शेतात एखादं बीज पेरतो, उद्याच्या दिवशी हवामानाने काय होणार आहे, निसर्ग काय दाखवणार आहे, कुठलं काय संकट येणार आहे ते आपल्याला माहिती नसतं, परंतु अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत आपण त्या क्रॉपवरती, त्या पिकावरती खर्च करत असतो. उत्पन्न काय येईल याची कुठलीही आपण तमा बाळगत नाही. त्याच दृष्टिकोनातनं जर आपण आपल्या पाल्यांच्या शिक्षणावरती खर्च केला, त्यांना या स्पेसिफिक क्लासेसला आपण ॲडमिशन घेऊन दिली, तर निश्चित त्यांचं भविष्य हे उज्ज्वल असेल. जर एखाद्या पिकाचं उत्पन्न चांगलं मिळावं यासाठी जर आपण रिस्क घेऊ शकत असू, तर आपल्या पाल्याचं भविष्य चांगलं घडावं यासाठी सुद्धा रिस्क घ्यावी लागेल. कारण एक जीव घेण्या स्पर्धेमध्ये आपले हे पाल्य इयत्ता 10वीच्या नंतर उतरणार आहे. आपल्या सर्वांना याची जाणीव आहे की कॉम्पिटिशन किती टफ आहे. एखाद्या कुठल्याही चांगल्या ठिकाणी नोकरीच्या जर वॅकन्सी निघत असतील, 1000 जर वॅकन्सीज असतील, तर त्या ठिकाणी कमीत कमी, मला असं वाटतं कमीत कमी सांगायला झालं तर 10,000 कॅन्डिडेट्स येतात. कमी झाले, त्यापेक्षा जास्त असतात. परंतु 10,000 कॅन्डिडेटचा जरी आपण विचार केला तरी मला वाटतं 1000 विद्यार्थ्यांना, बाकीच्या 9,000 विद्यार्थ्यांना मागे टाकून स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. आणि मग एवढं कॉम्पिटिशन जर असेल, एवढी जीवघेणी स्पर्धा जर असेल, तर त्यासाठी त्यांची तेवढी तयारी असणं गरजेचं आहे, त्यांचं तेवढं प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. मग एक प्रश्न पडतो की मग 10वी पर्यंतचं जे काही शिकवलं जातं सर, मग तिथे जे काही शिक्षक शिकवतात सर, तुम्हीच एक शाळेचे प्राचार्य आहात, मग तुमचे शिक्षक जे 10वी पर्यंत शिकवतील त्यामधून मग मुलं ते नाही करू शकत का? म्हणजे मग तुमचं 10वी पर्यंतची जी शिक्षण पद्धती आहे किंवा जे काही तुम्ही शिकवतात त्यामध्ये तेवढा कॉम्पिटन्स नाही का? हा एक प्रश्न पालकांकडून विचारला जाईल. आणि म्हणून त्याकरता मी सांगितलं की एक पॅरलल एज्युकेशन सिस्टम तयार झालेली आहे की पारंपरिक अभ्यास करून अशा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि अशा कॉम्पिटेटिव्ह किंवा प्रिपरेटरी क्लासेस जे आहेत त्यांच्याकडे एक स्पेशल ट्रेनिंग घेऊन अभ्यास करणारे विद्यार्थी. आता ज्यांना स्पेशल ट्रेनिंग दिलं जात आहे निश्चितच त्यांचा कॉम्पिटन्स वेगळा असणार आहे. जसं प्रेषितने सांगितलं की जो रेग्युलर स्टडी तुम्ही करता त्यावरती जे प्रश्न विचारले जातात तशा प्रकारचे प्रश्न इथे विचारले जात नाहीत. एक वेगळ्या पद्धतीने त्याच टॉपिकवरती, वेगळ्या सिस्टमने त्याच टॉपिकवरती वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि मग ते तुम्हाला सर्व अंडरस्टँडिंग करून त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती वाचून घेऊन, समजून घेऊन द्यायची असतात. आता ती अंडरस्टँडिंग कशी असावी, ती अंडरस्टँडिंग कशी करावी, एखादा पर्टिक्युलर टॉपिक कसा समजून घ्यावा, तो टॉपिक समजून घेण्यासाठीच्या ट्रिक कशा असाव्यात, त्या एक्झामचा जो पिरियड असेल, जो टायमिंग असेल, त्याचं वेळेचं नियोजन कसं असावं, त्या दिलेल्या तितक्या वेळेमध्ये तो प्रश्न कसा समजून घ्यावा, तो पूर्ण क्वेश्चन पेपर कसा समजून घ्यावा, दिलेल्या वेळेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे कशी सोडवावी, जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवावेत, ह्या सर्व प्रकारचं प्लॅनिंग, ह्या सर्व प्रकारच्या ट्रिक्स ज्या आहेत त्या या अशा प्रिपरेटरी क्लासेसमध्ये शिकवल्या जातात. आणि अशा प्रिपरेटरी क्लासेसमध्ये जर आपले विद्यार्थी, आपले पाल्य हे फाउंडेशन स्टेजपासून जातील आणि अभ्यास करतील तर खरोखर निश्चित तुम्ही त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्यासाठी जे स्वप्न पाहताय ते स्वप्न निश्चित ते साकार करू शकतील. आणि म्हणून एक सकारात्मक दृष्टिकोनातनं आदरणीय दादांनी जो विचार ठेवला, बाकी आमच्या प्राचार्य लोकांनी जो प्रयत्न केला, सविता मॅडमांनी इथे आपले एक स्टडी सेंटर सुरू केलं आणि त्याची एक वाटचाल सुरू आहे. या एका मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी होण्याचा प्रयत्न करावा, आपल्या पाल्यांना ती संधी उपलब्ध करून द्यावी अशी सर्वांना विनंती करेल. आदरणीय सविता मॅडमांनी मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली आणि त्यातून
माझ्या बोलण्यामधून जर माझ्या काही विद्यार्थ्यांना इथे येऊन अभ्यास करण्याची संधी मिळत असेल, त्यांचं भविष्य हे पुढे उज्ज्वल होत असेल, तर ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.